नमस्कार, मी विधी बोत्रे। मी 2 मुलांची आई आणि स्वतःच्या व्यवसायात मी बॉस आहे, म्हणजेच मी मॉमप्रेनर आहे। तर आजचा माझा प्रश्न आहे स्त्रियांसाठी स्पेशली की कशाची तरी कमतरता वाटते का तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये किंवा घरामध्ये वावरताना किंवा ऑफिस मध्ये किंवा इतर ठिकाणी कोणतेही तुम्हाला कशाची तरी कमतरता वाटते का? तर वाटत असेल तर मला कमेंट मध्ये नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा। की मी का सांगते, कारण की स्त्रियांचे वेगवेगळे प्रश्न मी घेऊन येते आणि ते प्रश्न व्हिडिओ ऐकून तुमचे सॉल्व्ह होतील आणि जर काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करू शकता। तर आजचा प्रश्न आहे कशाची तरी कमतरता आहे स्त्रियांना, तर ते आपण पाहूया। आम्ही हुशार आहोत पण अज्ञानी सुद्धा आहोत असे एक लेखक बोलून गेलेले आहेत आणि अमेरिकन फुटबॉलचे प्रशिक्षक विप्स लोमार्डी यांनी म्हटलं आहे, यशस्वी व्यक्ती आणि इतर यांच्यातील फरक म्हणजे शक्तीचा आणि ज्ञानाचा अभाव नाही तर इच्छाशक्तीचा अभाव आहे। तर स्त्रियांबद्दल आहे, लग्नानंतर तिचे पतीने तिला नोकरी सोडून फक्त गृहिणी म्हणून जबाबदारी पार पाडण्यास सांगितले। या निर्णयाने तिच्या कुटुंबातील सर्वांना धक्का बसला। तिच्या घरच्यांच्या मनात अनेक प्रश्न होते। घरच्या कामासोबतच तिने नोकरीही सुरू ठेवली अशी तिच्या कुटुंबाची इच्छा होती, जेणेकरून तिचे शिक्षण वाया जाऊ नये। पण हा निर्णय तिच्या पतीचा होता आणि तिच्या पतीच्या मनात अनेक गोष्टी होत्या ज्या त्यावेळी तिच्या घरच्यांना समजल्या नव्हत्या। तिने पतीची आज्ञा पाळली आणि नोकरी सोडली। त्यांनी तिला काही वर्षे वाट पाहण्यास सांगितले की तिच्यासाठी एक योजना आहे की ते काहीतरी मोठे करतील। जवळपास 7 वर्ष झाली आणि इतक्या वर्षात सर्व काही बदलले। ती 2 मुलांची आई झाली। या दरम्यान तिच्या सासू सासऱ्यांचे निधन झाले। घरची सर्व जबाबदारी आकस्मिकपणे तिच्यावर धडकली। घराची काळजी घेणे, जेवण बनवणे, साफसफाई करणे, मुलांना घरातून शाळेत नेणे आणि शाळेतून घरी आणणे अशी इतर कामे ती करत होती। या 7 वर्षातील तिच्या दिनचर्येमुळे ती एक सामान्य गृहिणी बनली आणि तिला वाईट या गोष्टीचं वाटायचं की एवढी शक्ती, वेळ आणि मेहनत या कामावर लावल्यानंतरही तिच्या कामाला तिच्या कुटुंबातून त्यांचं फारसं कौतुक नाहीये। त्यामुळे जे अवलंबून आहेस आणि कमवत नाहीत त्यांना मान मिळत नाही आणि कमी मान किंवा मिळाला तर फार कमी मान मिळतो असे तिला वाटू लागले। तिला आदर, ओळख आणि पैसा मिळवायचा होता, पण 7 वर्षाहून अधिक काळ कॉर्पोरेट जगापासून दूर राहिल्यामुळे काहीच कल्पना नव्हती आणि पुढे जाण्याबद्दल तिला काहीच माहित नव्हती। मुलांची काळजी घेण्यासारखे अनेक अडथळे होते। तिच्या मनात काय चालले असेल याची तुम्ही कल्पना करू शकता का? म्हणजे आता मी जी स्टोरी सांगितली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तिला कशाची कमतरता वाटते? तर तिच्या मनात काय चाललंय ह्याची तुम्ही कल्पना करू शकता का? आणि मला खात्री आहे की हा केवळ तिचाच मुद्दा नाही तर अनेक जण अशा समस्यांना तोंड देत आहेत। माझ्या मते गृहिणी इतके मेहनती कोणीही नाही। ती घर सुरळीत चालवते, सर्वांना आनंदी ठेवते। तिला सहसा गृहीत धरले जाते आणि तिला योग्य आधार, मान्यता किंवा प्रशंसा दिली जात नाही। गृहिणींना सहसा असे वाटते की त्यांना द्वितीय श्रेणीचे नागरिक म्हणून वागणूक दिली जाते आणि त्यांच्या कामाला पगारदार कर्मचाऱ्यांसारखे योग्य ते मूल्य दिले जात नाही। यात काही आश्चर्य नाही की अनेक महिलांना जास्त काम केल्यासारखे वाटते आणि कमी दर्जाचे वाटते। समस्येचा आणखीन एक भाग म्हणजे आधुनिक गृहिणींकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्या जातात। यशस्वी करिअर करताना तिच्याकडून एक आदर्श पत्नी आणि आई व्हावी अशी सामाजिक अपेक्षा असते। त्यांनी त्यांच्या मुलांच्या जीवनात सक्रिय राहून घर व्यवस्थित सांभाळले पाहिजे अशी अपेक्षा असते आणि तरीही योग्य ते योगदान खरे मानले जात नाही। चांगली बातमी अशी आहे की स्त्रिया स्वतःहून आदर आणि ओळख मिळवू शकतात। त्यांना असामान्य काही करण्याची गरज नाही। ते जे करत आहेत ते चालू ठेवू शकतात आणि त्यासोबतच त्यांनी त्यांच्या स्वातंत्र्याचा हुशारीने वापर केला पाहिजे, जे पुरुषांकडे नसते। तुम्हाला आता थोडे आश्चर्य वाटेल, स्वातंत्र्य? कोणते स्वातंत्र्य? महिलांना पैसा आणि वेळेचे स्वातंत्र्य आहे। त्यांच्याकडे कमाईचे ओझे नाही, त्यांना आर्थिक काळजी करण्याची गरज नाही।
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांचा वेळ स्वगुंतवणूक आणि विकासावर गुंतवू शकतात आणि त्याचा वापर करून ते त्यांचा व्यवसाय उभारू शकतात. आता समस्या अशी आहे की तुम्ही तुमचा व्यवसाय कसा तयार करू शकता आणि पैसे कसे कमवू शकता आणि शेवटी आदर आणि ओळख कशी मिळवू शकता. तुम्ही विचार करत असाल एखादा व्यवसाय उभारण्यासाठी खूप पैसा लागतो, मोठे ऑफिस आणि कर्मचारी लागतात. तर नाही, यासाठी यापैकी कशाचीही आवश्यकता नाही. गोंधळलात? तुम्ही ते बरोबर ऐकलेत. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण तुम्हाला वरील पैकी काहीही आवश्यक नाही. स्वगुंतवणूक करून तुम्ही कौशल्य विकसित कराल आणि या कौशल्याच्या आधारे तुम्ही तुमचा व्यवसाय तयार कराल. या पुस्तकाच्या नंतरच्या भागात तुम्ही सर्व काही शिकाल. तोपर्यंत वाचत राहा. म्हणजे हे जे मी तुम्हाला सांगते स्त्रियांचे काय काय विषय, हे तुम्ही माझे व्हिडिओ नक्की ऐकत राहा. कारण की स्त्रियांचे काही समस्या आहेत, स्त्रियांचे काही प्रश्न आहेत, ह्या माझ्या व्हिडिओद्वारे तुमचे सुटले जातील. दुर्दैवाने बहुसंख्य पुरुष हे स्वतंत्र नाहीत, कारण त्यांना अधिक पारंपरिक मार्गाने कमवण्याची सक्ती केली जाते. त्यांनी सुरक्षित खेळण्याची अपेक्षा केली जाते आणि बहुतेकांना जोखीम घेणे परवडत नाही. तर कशाची कमतरता आहे हे स्त्रियांना नक्कीच कळलं असेल. ज्या गृहिणी आहेत किंवा ज्या कामावर जातात, भरपूर काम करतात, भरपूर मोबदला मिळवतात, भरपूर पैसे मिळतात, पगार त्यांना त्यांच्याप्रमाणे मिळतो, पण तुम्हाला तिथे आदर आहे का, तुमची कुठे ओळख आहे का, ते तुम्ही बघा की स्त्रियांना नेमकं काय पाहिजे. नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला. तर असेच आम्ही पुढे अजून व्हिडिओ घेत राहीन. थँक्यू. बाय बाय.